हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये मसाला भात. माझ्या मम्मीच्या हातचा मसाला भात एक नंबर टेस्ट होते. मसाला भात बरोबर आंबट आंबट कढी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. मसाला भातसाठी लागणारा मसाला म्हणजेच वाटण मी यापूर्वी पण 2-3 व्हिडिओमध्ये टाकले होते. आता जरा शॉर्टमध्ये टाकत आहे बघा. त्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं मस्त कट करून, सोबतच फुटाणे आणि शेंगदाणे आणि बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे. 1 बाय 1 थोडं थोडं तेल टाकून पॅनमध्ये मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्ये टाकून पाणी न टाकता आपल्याला ते फिरून घ्यायचं आहे बारीक बारीक असं. नंतर काय करायचं, त्याला एका डब्यामध्ये भरून ठेवलं तर आरामात 2 ते 3 हप्ते आपल्या घरात पुरतं. जेव्हा आवश्यक आहे तेव्हा त्या भाजीला टाकायचं आहे आपल्याला. बघा, अशा प्रकारे आपला सुका मसाला तयार करायचा आहे. त्याचा पाणी न टाकता आपल्याला असा मसाला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे. आता आपण घालूया मसाला भातला फोडणीला. त्यासाठी डायरेक्ट कुकर गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल गरम केलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा आणि शेंगदाणे टाकलेलं आहे. त्याला होऊ दिलेला आहे. तोवर आपण एका प्लेटमध्ये आलं लसूणची पेस्ट काढलेली आहे. सोबतच काढला आहे तिखट, हळद, गरम मसाला, धनापूड आणि चवीनुसार मीठ. हा आपला मसाला आहे बघा, कांदा खोबऱ्याचा. आता कांदा होत आलेला आहे आपला. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेलं टोमॅटो. याला मस्तपैकी फिरवून घेणार आहे. टोमॅटोचा कलर जरा चेंज झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट. हे आहे डाळ आहे, जे माझ्या मम्मीने घरी जात्यावर तुरीपासून बनवलेली आहे. बघा, छान असा आपला टोमॅटोचा कलर चेंज झालेला आहे. त्यामध्ये टाकला आहे आलं लसूणची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचा मसाला. बघा, त्याला मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहे. नंतर टाकलं आपण तिखट मीठ, जेव्हा प्लेटमध्ये काढून घेतलं होतं तिखट मीठ शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आहे. आता बघा मस्तपैकी आपण हलवून घेणार आहे. नंतर डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. डाळ तांदूळ आपण डायरेक्ट आपण कुकरमध्ये टाकणार आहे. बघा, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. एक नंबर असं टेस्ट होते बघा. खूप टेस्टी असा भात होतो आणि कढी बरोबर तर खूप छान लागते. एकदम असं तिखट तिखट भात. वा 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 वा. मग 5 ते 6 शिट्ट्यापर्यंत कुकरमध्ये शिजवून घ्यायचा. बघा, कलर किती छान झालाय मसाला भातचा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.